जय मल्हार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला हवं. तर चला, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या परत एक मोठ्या ब्लॉगमध्ये. तर इकडं ना मी सकाळ सकाळी उठून अगोदर वाटा वगैरे झाडून घ्यायला लागली होती. तर सकाळी उठायला तसं तर मी लेटच उठते, कारण की काय सवय आहे काय माहिती माझी. कधी ही सवय मोडून आणि कधी नाही, मला काहीच कळत नाही. कारण की किती पण मी ठरवलं ना लवकर उठायचं, उशीर होतो म्हणजे होतोच. तर तरी पण मला ना असं बघा किती उजाडलं होतं आणि मी आत्ता उठले आणि लगेच घरदार झाडायला लागले. तर घर झाडून घेतलं, म्हणजे खालचं अंगण पण झाडायला घेतलं. तर सकाळी उठल्या ना माझे असे काही कामं चालू असतात. तर चला, सकाळी उठल्या ओट्या झाडून घेतला, अंगण झाडून घेतलं, दारात पाणी शिंपून घेतलं आणि लगेच अंघोळ करून घेतली. तसं ना मी जार पण आम्ही गाडी रोज भरतो, पण मशीन खराब झाल्यामुळे जारची गाडी तर नव्हती भरायची, दुसऱ्या प्लॅन्टवर जायचं होतं भरायला. त्याच्यामुळे ते एकटेच आज गाडी भरत होते. म्हणजे आजच काय तर कितीच 5-6 दिवस झाले एकटेच गाडी भरतात, कारण की मशीन खराब झाल्यामुळं. ते पण तुम्हाला दाखवते. मशीनचं काम चालू होतं तरी पण आणखी नीट काय झालीच नाही ती. तर सकाळी तर छान वाट्यावर ऊन पडतं आणि त्याच्यामुळे म्हणलं चला, हे आपल्या शिळ्या चपात्या उरलेल्या आहेत तर त्याच उन्हाला वाळून घ्यावा. आणि मला ना असं वाटतं की फेकून देण्यापडतं आपलं वाळून त्याचे कुटके पण छान लागतात खायला, तर तेच करून खायचे. आणि मी माझ्या मुलींना पण असं हे करते की नाही, शिळं अन्न कधी फेकून नाही द्यायचं, खायचं, त्याचा अभिमान कधी नाही करायचा. हेच अन्नाने आपल्याला काल पोट भरलं ना, आज काय याला का फेकून द्यायचं, नाही तसं नाही करायचं. तर मी पण मुलींना तेच सांगत असते. तर इथं मी ना कुटके वाळत घातले आणि लगेच ते गोणी उडून जाईन वाऱ्याने, म्हणून त्यासाठी तिकडून बारीक असे दगड ठेवत होते कडीकडीनं. तर आज आम्हाला उपवास होता आणि सकाळ सकाळी आम्ही तर नाश्ता केला होता, त्याच्यामुळे मी सकाळ स्वयंपाक तर काहीच नव्हतं केला. आम्ही पोरींनी मी नाश्ता केला होता आणि त्यांना उपवास होता. मग आवरलं होतं माझं, इथं सगळं धुणं भांडे सगळं झालं होतं. तर मग शाबू पण मी त्यांना ना सकाळीच भिजत घातला होता, रात्री भिजत घालायचं ध्यान नव्हतं राहिलं, त्याच्यामुळे शाबू करायला पण जरा लेटच उशीर झाला आणि लगेच इकडं शाबू करून घेतला. तर अगोदर मस्त इकडं ना मी शाबू वगैरे परतून घेते आणि नंतर ना वरनं मग असे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून मग नंतर शेंगदाण्यामध्ये टाकत असते. तर इकडं तसं माझं ना दिवसभराचं रुटीन जर दाखवायचं म्हणलं ना, खूप काही काम असतं बारीक सारीक. जर म्हणलं ना, पोरी बघून करणं आणि व्हिडिओ करणं हे काय सोपं नाही आहे. नाहीतर कसं वाटतं लोकाला की काय, धराचा मोबाईल लावायचा की लगेच व्हिडिओ शूट करायचा, झालं. इतकं हे नसतं, त्याला खूप मेहनत करावी लागते. इकडला कॅमेरा एक लावायचा, इतकं शूट घ्यायचं, तितकं हे करावं लागतं. त्याच्यामुळे ना मला तर असं होतं प्रत्येकच कामात मेहनत आहे. अगोदर मला पण तसंच वाटायचं, काय व्हिडिओ बनायचं इतकं काय अवघड आहे का, नुसतं मोबाईल लावायचा आणि मोबाईलमध्ये हातामध्ये धरायचा आणि लगेच व्हिडिओ करायचे. पण आता ज्या टायमाला आपण ज्या कामात माणूस जातं का, त्याच टायमाला त्या माणसाला किंमत कळते त्या कामाची. खरंच किती अवघड काम आहे ते. तर इकडे बघा, मी छानपैकी अशी ना मस्त शाबूची खिचडी करून घेतली आणि अजिबात चिटकली नाही बघा, खिचडी कुठंच नाही चिटकली. तर खिचडी करून घेतली आणि लगेच माझं सगळं काम आवरलं होतं. त्या माझे भांडे वगैरे मी घासून सगळं ठेवलं होतं व्यवस्थित. डोकं गिक्कं चुरून सगळं घेतलं मी आणि लगेच इकडं म्हणलं चला आता टाईम आहे तोपर्यंत थोडेसे नखं काढून घ्यावा. इथं नखं काढत बसले हाताचे आणि इथंच ना मस्त अशा वर चिमण्या येऊन बसतात. याच्यावर वट्याच्या तिथं पाईपवरनं अशा चिमण्या येऊन बसतात. खूप छान आवाज येतो चिमण्यांचा. तुम्हाला मी म्हणजे दाखवलं असतं की कसा आवाज वगैरे येतो, पण म्हणलं नको, त्याच्यामध्ये लेकरं बोललेले ते खूप दांगडू होता, त्याच्यामुळे ते पण नाही दाखवलं. तर इथं काम तसं ना माझं 12-1 वाजेपर्यंत आवरतं आणि असा टाईमपास चालू असतो माझा काही ना काही. आणि तिथून पुढं मग माझा व्हिडिओ अपलोड करायचा आहे ते चालू असतं. तर आज ना आव्हानने मला गजरा आणला होता आणि हा गजरा ना त्यांनी सकाळी 9 वाजता घेऊन ठेवला होता, पण घरी त्यांना यायला 1:30 वाजला, त्याच्यामुळे तो इतका वाळून गेला. तर असं नवऱ्याने कोणतीही वस्तू अशी मनाने घेतली ना आणि तर बायकोला खरंच खूप छान वाटते, दुसरी काय आशा नसती. असंच थोडंसं काही पण बारीक सारीक वस्तू आणि तर खूप छान वाटतं.
त्यानंतर तेच कुटके वाळू घातलेले, मग आम्हाला सगळ्याला कुटके करायचे होते खायला. त्यासाठीच मी आणि माझ्या मुली आम्ही सगळेच नाही तर खलबत्त्यामध्ये कुटके कुटून घेत होतो. मी माझ्या मुलींना ना हे सांगतच असते की कधीच अन्नाचा अभिमान करायचा नसतो. कारण की अन्नाचा अभिमान केला ना तर हे जे आज मिळते का आपल्याला ते उद्या पण नाही मिळणार. त्यासाठी माझ्या मुली पण ना खायला कधीच हे करत नाही की हे नको आम्हाला ते नको, असं कधीच नाही. त्यांना जे दिलं ना ते खातात. हो, मी माझ्या मुलींना ना अजिबात चहा आणि दूध देत नाही. दूध जरी द्यायचं असलं ना त्यांना तर चपातीमध्ये देत असते. ते मागचा दरवाजा उघडाच आहे का? अशी काय आमची मशीन बघा खराब झाली होती आणि तिचं काम चालू होतं. तर तेच काम करून घेतलं आणि मी ना सकाळीच तिकडे ज्वारी वाळत घातली होती. एक गोणी ज्वारी ना आमची पूर्ण तिला सोंडकिडे लागलेत आणि खूपच तिला किडे लागलेत. त्याच्यामुळे ना इकडे म्हटलं चला आज चांगलं का आता कडक ऊन पडायला लागले, तर त्यासाठीच मस्त इकडे ज्वारी वाळून घेतली आणि छानपैकी वाळली पण होती. आता कुठं किडे पण दिसत नव्हते, तर मला लगेच चला आणि मी एका कोपऱ्यात गोळा करून घेतली आणि तीच लगे बाकीचं तिथं स्वच्छ करून घेतलं. म्हणलं चाल आपल्याला तिथं व्यवस्थित होईल. आणि इतकं ऊन लागतंय ना, इतकं कडक ऊन पडलं ना, तर डोक्यावर पदर घेऊन माझं चालणं चालू होतं. आणि म्हणलं अगोदर सगळं चाळून घ्यावा आणि चाळल्याच्यानंतर मी बघितलं पण त्याच्यामध्ये काय आहे का खडा गोटा सगळं काढलं त्याच्यातलं. तर सगळी स्वच्छ मी करून घेतली ज्वारी. इतकी ज्वारी चाळायला मला तर फार दिवसच माळून गेला होता. आणि तिकडं साईडला माझ्या मुली बसल्या होत्या सगळ्या, कारण की त्या माझ्या बिगर तर कुठं राहतच नाही. मग त्यांना पण तिथंच बसवलं. आणि बघा आता हा टाईम झाला मला ज्वारी वाळून हे घ्यायला. तर ही आहे आमची पूर्ण फॅमिली बघा. ह्या 3 माझ्या मुली आणि आम्ही दोघं. तर इकडं ज्वारी वाळून घेतली आणि लगेच पोतं बांधायचं काम चालू होतं. तर ते म्हणत होते आता घेतली नीट दळण केलं तर लगेच दळायला द्यायचं ना थोडंसं पीठ. त्यासाठीच मग मला लगेच काढून घेतले. आणि ते पण ज्वारी काढता काढता माझ्याकडनं थोडीशी सांडली, म्हणजे काढताना नाही सांडली, बाजूला ठेवताना सांडली. तर मग तेच परत पोरीला काम लागलं एक्स्ट्राचं शिल्लक. आणि म्हणजे आम्ही जे काम करत असतो त्या कामात माझ्या मुली मधात करतातच. आणि म्हणजे आम्ही मुलींना टी व्ही पण बघू देत नाही, मोबाईल पण बघू देत नाही. टी व्ही आहे आमची मी बंद करून ठेवलेली आहे, कारण की मुलींना त्यातच दंग होत्यात. त्यांना पण ना मी जशी जगले का, मी जशी लहानपणी खेळले राहिले तसं त्यांना पण मी हे करायला लावते. आणि सेम तसंच राहतात माझ्या मुली. माती संग खेळतात, झाडं झुडपासंग खेळतात आणि एकदम हसी खुसून म्हणजे असं एकदम हसत खेळत राहतात दिवसभर. असं नुसतं असं शांत राहतच नाही की मोबाईलमध्ये गुंतून राहायचं किंवा टी व्ही गुंतून राहायचं, तसं काही नाही. आमच्या हो पण ना खूप असे आहेत, म्हणजे एकदम त्यांचा पण विचार ना जुन्या माणसांसारखाच आहे. आणि तेही तसेच राहतात आणि मी पण तसेच राहते. तर त्यानंतर ना मी इकडं सगळी ज्वारी भरून घेतली आणि म्हणलं चला बांधून घ्यावा. आणि मग बांधून घेतली ज्वारी. तर काल पण मी ज्वारी वाळत घेतली होती आणि आज पण वाळत घातली होती. छानपैकी वाळली. आता परत वाळत घालायचं काही काम नाही. आणि ज्वारी सांडली तर बघा माझ्या मुली पण बघा कसं कामात ना, माझ्या मुली पण कधीच मागे सरकत नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.